दोन्ही भावांनी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. 2 मिनिटं थांबतो, मग ती कट करा 20 मिनिटात. दोन्ही भावांनी उत्तम असं सादरीकरण केलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. 20 मिनिटं दिलेले आहे फक्त. घड्याळाचा बरोबर दोन्ही भावांना माझी विनंती आहे, घड्याळाकडे लक्ष द्या. लोके बुवा, तुमच्या टाळा घड्याळ पाण्यात पडलेला. लोके आता मार्ग ठोके तुका आता गजर नाही, गजर तुका नाही आता 45 मिनिटं पाऊण तास सारखाच लावलं काय रे चोरा. म्हणून बुवा लक्षात घ्या. आणि संजय पवार बुवा तुमच्यासाठी सांगतो, मी श्रीकांत शिंदे हे नाव घेतलेलं आहे. आता जरा तुम्हाला ऐकायचं असेल ना, जरा 1 मिनिट त्याच्यासाठी जाऊन द्या. आणि आजची सुपारी तुमचा द्यायची आहे माका इथे शब्दाचे पक्के, त्याला म्हणताय संजय पवार. जरा ऐका, तुमचं कानपूर लाईन जवळ माका जंग धरलेली आहे. जरा नीट ऐका. जाऊ द्या म्हणजे काय चुकीच माफी नाही ना, विषय काय नाही. तर तू व्हायचा आणि त्या बोलू नको, ह्याच केलं आतापर्यंत नाही बुवा. आवाज नाही करायचो, तू आधी पहिलो. 45 मिनिटं ज्याने घेतलं वेळेचं बंद नाही बुवा. मला लोके बुवा, तुम्ही दोनाले बुवा जरा माणसातून उठलास. कारण सांगते तुमच्या, जर माका तुम्ही पवार बुवा सांगतास, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं ना, मी घेतलं नाही बुवा. रेकॉर्डिंग ऐका पुन्हा. तुमची कानपूर लाईन बंद झाली आहे पवार बुवा. दुसरी गोष्ट, दोन्ही बुवा आज माणसातून उठला. त्याचा कारण मालवणी भाषा 7 समुद्र पार ज्याने पोहोचवली, तर माझ्या कोकणचा भूषण मच्छिंद्र कांबळे यांचं नाव एकाने सुद्धा घेतलं नाही बुवा. घेतलास नाही घेतलास. स्वर्गीय मीनाताई ठाकरे तुम्ही नाव घेतलास नाही घेतलास. आणि तुम्ही म्हणतास वाघ बुवा, छत्रपती शिवाजी महाराज वाघ, हिंदू हृदय सम्राट वाघ हे म्हणतो. छत्रपती संभाजी महाराज वाघ ह्या पण बरोबर आहे. आणि चौपट वाघा होऊन गेलो, ज्याने मलंग गडावर भगवा झेंडा लावला, ते स्वर्गीय आनंद दिघे साहेब हे सुद्धा वागत होते. आता काय वाई घ्या, येळार ये आणि शिमट्यावर खेळ. आणि त्याचा कसा माहिती आहे लोके बुवाचा कसा माहिती आहे, तो स्वतःचीच लाल करतात, पण त्याला माहित नाही घासून लाल लागले. आणि ह्याचा वेगळा मधल्याचा काय, ह्याचा वेगळा नाही, तुमचा वेगळाच आता नाही, लाल नाही त्याचा पिवळा. बुवा जरा बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं ह्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं बुवा. वाघ बिन कोण नाही या भजनामध्ये, वाघ कोण नाही. वाघ होऊन गेले चंद्रकांत कदम बुवा, वाघ होऊन गेले परशुराम पांचाळ बुवा, वाघ होऊन गेले विलास पाटील बुवा, वाघ होऊन गेले चिंतामणी पांचाळ बुवा. या भजनातले वाघ होऊन गेले बुवा. वामन खोतकर बुवा वाघ होऊन गेले. जयराम बुवा घाडीगावकर वाघ होऊन गेले. हे तुम्ही वाघ तुमचं वाघ जर म्हणतात तर तुम्ही शेपटी खाया. लोके वाघ का शेपटी या नाही, तू लांडो वाघ पवार वाघ तुमचं शेपटी तू पण तुम्ही म्हणत नाही. म्हणजे हे त्याचा जमाना आहे, हे कॉलेज जमा. तो वाघ म्हणता स्वतः, जो वाघ नाही तो लांडो वागतो. कारण जर शेपटी असते तर त्याला वाघ म्हटला असेल. भजन स्वरानंद परिवार संस्थापक अभिषेक परब, अध्यक्ष जिथे विषय गंभीर तिथे आमचे अभिषेक परब खंबीर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लाख धन्यवाद. या ठिकाणी सौभाग्यवती ज्योती राणे सोडवणे दुर्गानगर या माऊलीकडनं जय महाराष्ट्र हे गाणं म्हणावं. जय जय महाराष्ट्र माझा. यांच्यासाठी माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे दोन्ही बुवांसाठी एक गाणं म्हणतो. दोन्ही बुवांसाठी म्हणजे राग तुमचं जरा निवडा.
लोकेबुवा या भक्ती क्षेत्रामध्ये एक नंबर पहाडी आवाज ज्याचा आहे त्यांना मी संदीप लोकेबुवा म्हणतो. मी प्रामाणिकपणे सांगतो, एकदा टाळ्या वाजवा लोकेबुवांसाठी. फक्त त्यांच्यातला दोष सांगतो. त्यांच्यातला दोष एकच आहे की तो असा माणूस समजतो की समोरचा बुवा आपल्यासमोर फालतू आहे, समोरचा बुवा कलाकारा कमी समजणार. आणि एक नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात घमेंट बुवाचा कोण असेल तर तो संदीप लोकेबुवा यांच्या टाळ्या वाजवतो. आणि हे मधले बुवा जे एक नंबरचे कानपूर ज्यांची लाईन खराब झाली आहे ते बुवा म्हणजे संजय बुवा. जरा टाळ्या वाजवा. बुवा 2 वेळा नाव घेतलंय तरी तुम्ही सांगता जोग नाही. तुमचं लक्ष काय होतं? आयुष्यपत नाव घेतलं. श्रीकांत शिंदे मला नाव माहित नाही. श्रीकांत शिरसेकर काय लावलं म्हणून तुमच्यासाठी काय ना बुवा एक प्यार का नगमा है. एक तोराय गडावर, एक तोराय गडावर, एक चौदार गडावर, एक तोराय गडावर, एक तोराय गडावर, एक चौदार गडावर. ओ दोन कराले इथे गाजले, दोन कराले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन कराले इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तोराय गडावर, एक तोराय धर्मवीर आनंदगी साहेबांचा, धर्मवीर संभाजी महाराज की सावटपणा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा.
बोलू शकतो, कमरेचा खाली विनोद करू शकतो किंवा नाही करू शकतो, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणलेलं आहे. आणि पवार बुवा तुमच्यासाठी सांगतो, तुम्हाला वाईट बोलण्याएवढा मी मोठा नाही किंवा मी मोठं पंडित नाही, मी वाघ नाही, तो समजत असा तिकडे, मी कधी समजत नाही. आता 30 वर्ष तुमच्यापेक्षाही 30 वर्ष या भजनी क्षेत्रात डबल बारा करतोय माऊलीने. 30 वर्ष माझ्यानंतर लोकेबुवा तुम्ही आणि लोकेबुवा नंतर संजय पवार बुवा. आता अनुभव कोणाला म्हणजे दादा सांगतात भाई ऐकतात, काय ऐकायचं? दादा 5 मिनिटं अधिक लागली चालतं, भाई 25 मिनिटात करायचा, दादा 40 मिनिटात. उगाच भगी शाल घेतली म्हणजे माझा बघून भगिया घालता, अरे वा रे चांडाळा. आणि मी कोण? पाकिस्तान सुनील लोके बुवा, मी काय पाकिस्तान तोय काय? अरे याच महाराष्ट्रात माझा जन्म झाला, त्या ठिकाणी बुवा शिवराय जन्माला आले, तो महाराष्ट्र आपला आहे, त्या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला बुवा. इथे आम्ही पाकिस्तान वरून गेलेले नाही, संजय पवार बुवा काय आम्ही बुवा जसं काय हिरो ठेको घेतलो बा. ही भगवी शाल घालताना बुवा भगवा, याचा अर्थ मुळात लक्षात ठेवा बुवा लोके बुवा. भगवा, भ म्हणजे भय राहील, ग म्हणजे गर्व राहील, वा म्हणजे वासना राहील. हे 2 शब्द लोकेबांना माहिती आहेत. भ म्हणजे भय राहील, ग म्हणजे गर्व राहील आणि शेवटचा शब्द वा म्हणजे तो त्या का माहित नाही, म्हणून त्याची तब्येत खराब झालेली आहे. किती भेट म्हणून बुवा या ठिकाणी गजल सादर करतो. चालीबिली आता काय मार्ग राहायचं नाही, वेळ झालेला आहे. हा नंदू यांचं नाव घ्यायला ते आठवण करतात. आमचा नंदू सबका बंधू, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण नंदू जिथे विषय गंभीर तिथे नंदू आमचं खंबीर. पण आज काय मिळाला त्याच्यामुळे तो जरा गांजावलेला. कलियुगाचा हा फेरा, या कलियुगामध्ये मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो आणि जिवंत माणूस पाण्याखाली डुबतो. कोण नाही वाघबी, कोण नाही. सोन्याची लंका होती रावणाची, मेलो. बाणासूर 4 अक्षराचा मेलो, 3 अक्षराचा रावण मेलो. काय सोना नव्हता. शेवटची अंगल लोकेबुवांनी सांगितले खळ्यातच हा. लोकेबुवांका पहिली आ आणि चव्हाण बुवांका दुसरी आ, तिसरी पवार बुवांका. कोणची गॅरंटी नाही कधी कोण जाईल. तुम्ही मी टायमिंग कोणा सांगता येत नाही, पण शेवटची अंघोळ आपली खळ्यातच आहे. सोना सोना एकाची जळाली आणि एकाची बुडाली. ही सोन्याची काय उपयोगाचं नाही, म्हणून म्हणतो बघा कलियुगाचा हा फेरा. मुकी नाम तुम्ही स्मरा, कलियुगाचा हा फेरा. मुकी नाम तुम्ही स्मरा. भजनी गर्व नाही भरा, भजनी गर्व नाही भरा. दोन्ही बुवांचा गर्व नाही झाला, लोकी बुवा पहिलो झालो. ह्या माणसात गर्व नाही. ह्या माणसात इतक्या भगवंतान दिलेला. पण बुवा पवार बुवा तुमच्या हातातला बघून त्याच्या पोटात पेढा वाढली, पेढा तो जळलो. म्हणून त्याचा उत्तर लोके बुवांका तुम्ही द्यायचं आज बुवा. म्हणून सांगतो बुवा गर्व नसावा. या ठिकाणी सांगतो मुकी नाम स्मरण करा, भजनी गर्व नाही बरा, भजनी गर्व नाही बरा. 12 12 वाजतील 12 बुवा तुम्ही हरिचे नाम स्मरा. विजय भू लकडे आईची काय कॉम्प्लेक्स या माऊलीकडनं विजय लकडे या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्यावाला म्हणून म्हणतो बघा. हो तुम्ही जगा दुसरे जगवा, पुण्य काम करा, भक्ती भावे शरण जाऊ
रक्षाबंधन बुवा माझा 22 तारखेला वाढदिवस आहे. बघा मित्राचे संबंध कसे जपावेत, मित्रत्वाचे संबंध भजनामध्ये सुद्धा कसे जपावेत याचं साक्षात उदाहरण म्हणजे सन्माननीय संजय पवार बुवा. एकदा टाळ्या वाजवा. ह्या माणसाचं नाव एवढं मोठं नाव का, या माणसावर एवढं प्रेम लोक का करतात त्याची परिस्थिती मी घेतलेली आहे. प्रत्येक संकटाला कुठल्याही संकटाला धावून जाणारी व्यक्ती भजनी बुवामध्ये जर अग्रेसर कुठे असेल आताच्या युगामध्ये तर ते माझे संजय पवार बुवा आहे. परमेश्वराने भरपूर दिलेलं पण देण्याची दानत नसते सगळ्यांकडे, ती दानत यांच्याकडे आहे. माझा वाढदिवस 22 तारखेला म्हणजे उद्या 12च्या नंतर आज, पण तत्पूर्वी न सांगता प्रेमाचं प्रतीक प्रेमपोटी या माणसाने आता जे ब्रेसलेट घातला ना मी लोके बुवा, त्याचा ब्रेसलेट खाई गेलो खय जेव गेलो तर हे जे ब्रेसलेट घातले बुवा तर ते प्रेमाचं प्रतीक वाढदिवसाच्या अगोदरच या माणसाने स्टेजवर चढायच्या अगोदर माझ्या हातात घातल्याने म्हणाले बुवा हे कोणाला सांगू नका. म्हणजे किती मनाचं मोठेपण आहे. संजय पवार बुवांसाठी टाळा म्हणून म्हणतो बुवा कदंबांचा पाटील बुवा झाले आज रामर, कदंबांचा पाटील बुवा झाले आज रामर, स्वर्गवासी भजन सम्राट काशीराम परबुवा यांची पुण्यतिथी झाली. अशी आठवण आली पाहिजे 12-12 ना तर कधी 12 वाजतील. जो गर्वाने गेला त्याचे 12 वाजले म्हणून म्हणतो बघा इकडे बघ राजेश मोरे या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा त्यांच्यासाठी. म्हणून राजेश मोरे साहेब तुमच्यासाठी 2 वेळी म्हणतो राजेश मोरे साहेबांसाठी. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे. परमेश्वराने राजेश भाऊ मोरे साहेबांना भरपूर दिलेला आहे पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्याची प्रगती 100% होते. याचं उदाहरण म्हणजे राजेश मोरे. एकदा टाळ्या वाजवा मावली. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे आमच्या राजेश मोरे सारखा आमदार पाहिजे. न गाडी न बंगला न गाडी न बंगला न पैसा पाहिजे. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे.
मोरे साहेबांसारखा राजेश मोरे साहेबांसारखा आमदार पाहिजे नाही हवं नाही लोभ नाही आशा नाही लोभ नाही कसली हवं नाही आशा नाही लोभ नाही कसली हवं नाही कसली हवं नाही कसली हवं समाजाची सेवा करणं हे ध्यानात ठावं समाजाची सेवा करणं हे ध्यानात ठावं मोरे साहेब जय महाराष्ट्र न गाडी न बंगला न गाडी न बंगला न पैसा पाहिजे न गाडी न बंगला न पैसा पाहिजे आमच्या मोरे साहेबांसारखा लाडका आमच्या मोरे साहेबांसारखा आमदार पाहिजे म्हणून परमेश्वराने उदंड आयुष्य माझ्या मोरे साहेबांना देव जोरदार टाळा होता त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद माझ्या ओमसाठी 2 ओळी तयार केलेल्या आहेत ओमसाठी ओम माझा लाडका आहे तो मामा सर्वांचा लाडका आहे कमी वयामध्ये समाजामध्ये समाजसेवा करून आज भगवा झेंडा माझ्या ओमने खांद्यावर घेतलेल्या भगवी पताका अशीच तेवत राहणार 100% भविष्यात मोठ्या पदावर माझा ओम नक्की जाईल 100% टाळा वाजवा ओम तुझ्यासाठी काय पण ओम 2 ओळी हो 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 निसर्गरम्य डोंबिवली नगरी निसर्गरम्य डोंबिवली नगरी एक गुणवंत जन्मला ओम एक गुणवंत जन्मला एक गुणवंत जन्मला ओम दादा या नावाने ओम दादा या नावाने हिरा चमकला निसर्गरम्य डोंबिवली नगरी एक गुणवंत जन्मला ओम गुणवंत जन्मला ओम दादा या नावाने हिरा चमकला हा हिरा ओम दादा हा हिरा आहे तो चमकतच राहणार पण ह्याचं श्रेय जर कोणाला जाते तर त्यांची माऊली जी बाजूला बसली आहे शीतलताई एकदा जोरदार टाळ्या वाजवा शीतलताई म्हटल्यानंतर जशी जिजाई तशी आमची शीतलताई बघा धन्य धन्य दिवाळी शिवरायांची जिजाई धन्य धन्य दिवाळी ज्याची आई खंबीर त्याची मुलं सुद्धा खंबीर धन्य धन्य दिवाळी शिवरायांची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा 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 जिजाईचा मुजरा
एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज गजर संपवतो या ठिकाणी. बुवा शेवटचं माझ्या श्रीकांत शिंदेसाठी एक गाणं तयार केलेलं आहे, कारण ते म्हणणं माझं कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आज लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणी पेन्शन द्वारे त्यांचा जो सत्कार, त्यांना जे मानधन मिळतं पेन्शनद्वारे, याचं श्रेय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा म्हणून म्हणतो बघा. आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव झाले हे अजरामर. श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव झाले जगभर. त्यांना देईल शक्ती तो श्रीदेव मुक्तेश्वर. गजराची सांगता करतो. शेवट सांगता म्हणून गर्वाचं घर नेहमी खाली असतं. विलास गावकर कसवण यांचा नातू अमेय गावकर गुगल पे यांनी 201 रुपये गुगल पे केलेले आहेत. अर्जुन भाऊ ऐर या माऊलीकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलेला. जोरदार टाळ्या वाजवा. विष्णू स्मृती भजन मंडळाचे खजिनदार सन्माननीय बुवा अर्जुन ऐर या माऊलीकडनं 501 रुपये. रामकृष्ण हरी जय राम, रामकृष्ण हरी जय राम, राम 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 रामकृष्ण हरी जय राम, रामकृष्ण हरी जय राम, राम राम रामकृष्ण हरी जय राम, रामकृष्ण हरी जय राम. Come on,